ना मजा एक गंमत आहे. अरे समजायला पण भेट, मुग्धाला पण भेट, मुग्धाला पण भेट. मुक्ता रडली माईचा आणि प्रमोदची हे करून तिने जागा चालवली. पण खरं सांगू का, आता ही सहजतेने म्हणते म्हणून नाही लक्ष देता आलं, हे जाणवत होतं. त्याचा एक ॲडव्हान्टेज होता की मिसेस माझी शिक्षिका होती, त्यामुळे बरंचसं सामावून घेतलं आणि बराच काळ आईना नव्हते. ते गेल्यानंतर जी पोकळी झाली त्यानंतर मला जवळजवळ खूप त्रास झाला. म्हणजे मी मग इथेच मी सोडलं. जेव्हा आई गेली, मी तिथे राहू शकलो नाही. जागाच सोडली. त्यांचं सुद्धा असणं इतकं महत्वाचं होतं की त्यांच्या जाण्याने लक्षात आले की घरातली ज्येष्ठ मंडळी तुम्हाला आवश्यक असतात, ते पूरक असतात आणि हे सगळं करत असताना म्हणून मी यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो. आज मला बरं वाटतंय की हे जो प्रवास आहे ना जीवनाचा, तो आपणच ठरवायचा असतो. त्यातलं चांगलं काय, त्यातलं वाईट काय. मला देवाचे आभार मानायचे आहेत की समजून घेणारी असंख्य माणसं भेटली. त्याच्यात माझ्या 2 कन्या होत्या. त्यामुळे तो प्रवास नीट सुखाचा झाला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे मी देऊ शकलो नाही त्याबद्दल थोडी खंत असली तरी आज त्यांनी जे काही शब्द वापरले त्यामुळे ती पण गेलेली आहे. मी खूप आनंदी आहे आणि या ईश्वराचे आयुष्यभर मी हे ऋण मान्य करतो. तुमच्या सहवासामुळे हे सगळं अत्यंत निर्मळ आणि निर्व्याजपणे माझ्यापर्यंत पोहोचतंय आणि मला खूप आनंद तुमच्या सगळ्यांचा आहे. मला अभिमान आहे की मी म्हात्रे कुटुंबातला आहे. मला अभिमान आहे की माझ्या म्हात्रे कुटुंबाची परंपरा चालवणारी तिसरी पिढी सुद्धा माझ्यासमोर ह्या पद्धतीने नक्की प्रवास करेल असा विश्वास मला आहे. त्यामुळे मनःपूर्वक धन्यवाद. माझ्या 70 निमित्त आपण सगळे म्हात्रे कुटुंबीय एकत्र आलो. हृदय संवादही साधला आणि सर्वांनाच खूप आनंद झाला. निमित्त काही असो, एकत्र येऊन आनंद द्विगुणित करणे हेच महत्त्वाचे. कारण नात्यातील गोडवा यातूनच कळतो आणि वृद्धिंगत होत असतो. नातेसंबंधातील ही संपदा अशीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आणि गरजही आहे. आता पुढील पिढीला पैसा, संपत्ती यापेक्षा विश्वासार्ह व्यक्तींची, प्रेम, आस्था, जीवाला जपणाऱ्या आपल्या माणसांचीच खरी आवश्यकता आहे. याचा साक्षात अनुभव आपण सर्वांनीच काल घेतला आहे. तेव्हा प्रतिवर्षी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आपण सर्वतोपरी सहकार्य द्याल हा विश्वास आहेच. मनःपूर्वक धन्यवाद.